नमस्कार दादा, आज आम्ही तुमच्या प्रभागात आलोय, प्रभाग क्रमांक 8 मध्ये आलोय. तर आम्ही कुठल्या पक्षाचा प्रचार करायला नाही आलोय, तर आम्ही लोकांच्या म्हणजे नागरिकांच्या भावना जाणून घ्यायला आलोय, त्यांचे प्रश्न जाणून घ्यायला आलोय. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागातल्या 3 महत्त्वाच्या समस्या कुठल्या आहे आज पण? आज पण पाणी, रस्ते हा. ते तर नाही आहे. ते मेन पाण्याचं नाही आहे, रस्त्याचं नाही आहे. भरपूर काही असं छोट्या छोट्या गोष्टी आहे अजून. समस्या काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, फक्त आपल्या अडी अडचणला आपलं काय काम आहे, दवाखान्याचं असू कोणता पण एक सजल समाधानी पाहिजे. 3 महत्त्वाच्या समस्या म्हणजे हा रस्ता दररोज संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये जाम असतो. इथे वाईन शॉपचं दुकान असल्यामुळे महिलांना दुकानात येण्यासाठी अडचण होते आणि मेन म्हणजे ज्यावेळेस एखाद्याचा जीव जाईल त्यावेळेस रस्त्यावर अतिक्रमण उतरतं आणि त्यावेळेस पोलीस कर्मचारी इथं या रस्त्यावर प्रस्थापित होतात. ज्यावेळेस नगरसेवक मतदानासाठी मत मागण्यासाठी हात जोडून येतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी असं लक्ष घातलं पाहिजे, 8-15 दिवसांनी चक्कर घातलं पाहिजे का कोणत्या प्रभागात काय अडचण चालू आहे किंवा काय चालू आहे. असं महिला आज सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाही, त्यांची पण त्यांनी काळजी घेतली पाहिजे. असं आता प्रभागाच्या समस्या म्हटलं ना तर मग आता लाईट पाणी हे तर कॉमनच आहे. कसं आहे की खरोखर गेल्या 7-8 वर्षापासून प्रभागामध्ये रस्ते पाणी ह्या सगळ्या गोष्टी आहेच. तर याच्याविषयी काम व्हावीत आणि याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याही व्हाव्यात अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. बरं, आता यात झालेलं नाहीये, पण अशी एखादी कुठली गोष्ट आहे जी प्रभागात झाली आणि ज्याचं तुम्हाला वाटतंय समाधान, की हे काम झालंय आणि याचं थोडंफार समाधान वाटतंय आम्हाला? आणि ते आता केलं त्यांनी, इलेक्शन आलं ना तेव्हा केलं रस्त्याचे कामं. पुढे डागडुजी असेल म्हणजे तो पण रस्ता पूर्ण करते नाही, ते येणार काही ते खडी मारून देणार, वरच्यावर लेवलिंग करून निघून जाणार. ते असं मनापासून काहीच नाहीये. अच्छा, मनापासून काहीच नाही. काहीच नाही. या प्रभागात काय बदल व्हायला हवा, तर तो पहिला एक बदल महत्वाचा तो कुठला असेल प्रायोरिटीने? पहिला एक महत्त्वाचा बदल म्हणजे तो जो रस्ता आहे डीमार्टच्या बाजूला तिथे सिग्नल बसला पाहिजे मेन म्हणजे. कारण ह्या रस्त्याला एवढी ट्रॅफिक असते संध्याकाळी का लेडीजला किंवा सगळ्यांना जाण्यासाठी खूप अडचण होते. ऍक्च्युली इथे दररोज दिवसाआड ऍक्सिडेंट होत असतात आणि आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेले ते. बरोबर. तसं आता प्रभागात तशी कामं भरपूर आहे बरं का. आता आमच्याकडे एक गार्डन आहे, ते बऱ्याच वर्षापूर्वी खूप चांगलं होतं. आता त्या गार्डनकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झाले. गणपती मंदिराजवळचे गार्डन आहे त्याचं काम झालं तर खूप चांगलं राहील. मतदान करताना काय भावना असेल आणि तुम्हाला काय वाटतं की एक नगरसेवक कसा असावा? नगरसेवक चांगला पाहिजे, प्रभागाचे काळजी घेणारा पाहिजे, प्रभागात काम करणारा पाहिजे. बरेच खूप आहे तसं, ते समजून घेतलं सगळ्यांना बा. ते काही आता निवडून येतात 5 वर्ष बघायला येते नाही, काही नाही, त्यांचा विकास करून घेतात ते. अच्छा, माहिती का? खरंच नाही, ते कुणीच नाही. प्रभागाचा नगरसेवक हा जनतेच्या रक्षणासाठी असतो मेन म्हणजे. तर त्या नगरसेवकांनी ते कार्य केले पाहिजे. उगाच आता सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे म्हणून त्यासाठी आपण इलेक्शन लढवावं हे कोणीही करू नये. नागरिकांसाठीच ते लढवावं असं माझं तरी मत आहे. नगरसेवक म्हणून काम करतील एवढी अपेक्षा आहे बाकी. पण जो सेवक शब्द आहे तो लय महत्वाचा आहे असं. कारण उभे राहताना सगळे सेवक असतात. बरोबर. असं तर सेवक म्हणूनच काम करावं एवढी अपेक्षा आहे बाकी काही नाही. तर हे आहे प्रभागातील नागरिकांचे प्रश्न. आणि आता आपल्या जसं कार्यक्रमाचं नाव आहे लोकांचा दृष्टिकोन, तर हा नेत्यांचा आवाज नाहीये, हा नागरिकांचा आवाज आहे. हा प्रत्येक नेत्यापर्यंत पोहोचला पाहिजे, या लोकांच्या समस्या आहे.